घडामोड अशी आली गेली आहे की किरण सामंत म्हणतात की त्यांना काही निवडणुकीच्या राजकारणात पडायचं नाही, लढायचं नाही, ते माघार घेतात. किरण सामंतांच्याकडून एक वक्तव्य आलं. समजा रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये किरण सामंत नसतील तर शिवसेनेचा उमेदवार कोण आहे? मला वाटतं कोकण हे उदय सामंत बघतात, तेच सांगू शकतील, मी नाही सांगू शकणार. कोकणाची जबाबदारी त्यांच्याकडे दिल्यामुळं राजकीयदृष्ट्या निर्णय घेण्याची आता जबाबदारी त्यांची आहे. मी कसं बोलू? समजा समजा आपण एक शक्यतेचा विचार करू. फक्त मी जर कधी बोलत नाही, मला आवडत नाही. नाही, पण राणेंना तिकीट मिळालं तर काका म्हटलं असतं मग ते असं नाही होत. मी सी असते तर मग असं नाही होत. जळतं कशाला? आता वेळ आली तर नारायण राणेंचं काम कराल का? मी मगाशी म्हटलं युती धर्म सगळ्यांनी पाळला पाहिजे. जर वरिष्ठ पातळीवरून एकत्र येऊन जर कुठला निर्णय होत असेल तर तो सगळ्यांनी मान्य केला पाहिजे, बिलकुल मान्य केला पाहिजे. त्या सगळ्यांमध्ये रामदास कदमही असतील. आदेश आला की काम पक्षाचा जो निर्णय असेल तो निर्णय रामदास कदम निश्चितपणे पाळणार. कुठेही आगाऊपणा होणार नाही. पक्षाला अडचण होईल असं कुठलंही काम रामदास कदम होणार नाही. माझ्या तर कुठल्या अपेक्षा नाहीत ना. मला कदा मंत्री बनायचं नाही, का संत्री बनायचं नाही, की काय नाही. मुलांना बनवायचं आहे ना. मुलं स्वतःच्या ताकदीवर बनतील, मी नाही करणार. अच्छा, मी नाही करणार. मुलांनी त्यांच्या हिमतीनं पुढे जायचं, त्यांच्या कर्तृत्वानं पुढे जायचं. मी शिवसेना प्रमुखापासून, शिवसैनिकापासून, गटप्रमुखापासून, उपशाखाप्रमुखापासून, शाखाप्रमुखापासून मी नामदार आणि नेता झालोय. मला बाळासाहेबांनी केलं, माझ्या कर्तृत्वानं झालोय, माझ्या कर्तृत्वानं झालोय. त्यांनी त्यांच्या कर्तृत्वानं व्हावं, बापाच्या वशिल्यानं नाही, अजिबात नाही, कदापि नाही. ते मला शक्य पण मला मंजूर पण नाही. ते आता मला सांगा, त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी, सिद्धेश माझा मोठा मुलगा आहे, त्याला इथून कांदिवलीमधून लोकसभेची तयारी करायला सांगितली होती. तुला इथून लढायचं आहे. त्यांनी सगळी तयारी केली लोकसभेची. गेले 7-8 वर्ष काम करत होतो या भागामध्ये, बांद्र्यापर्यंत अगदी. पण आता राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना पुन्हा एकत्र आली आणि इथं भाजपचं सेटिंग आहे. समजा विषय, आम्ही थांबलो. आता गजाभाऊंच्या इथे देखील त्यांनी मागितलं होतं, जर गजाभाऊ लढणार नसतील तर मला द्या. गजाभाऊ म्हटले मी लढणार आहे. आम्ही थांबलो. त्या सीटचं नक्की चाललंय मला काय? माहिती वायव्य मुंबईचं मला पण नक्की काय? गजाभाऊंनी सांगितलं मी लढतोय, आमचा विषय संपला. नेत्याला डावळून त्यांचा अवमानित करून अजिबात कुठं नको त्यांच्या ताटातला आम्हाला, बिलकुल नाही. थांबलो आम्ही.